गुंतता हृदय अजून झोपला नाही तुम्ही? प्रयत्न केला पण जमलं नाही. असं किती वेळ जागे राहणार आहात? माहित नाही. सध्या घरामध्ये जे काही घडतंय ते माझ्या कंट्रोलच्या बाहेरचं आहे. मग तू माझ्याकडनं अशी कशी अपेक्षा करतेस की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्यापाशी असतील? हे या दोघांनी बरोबर केलं नाही. देवी कॅम्पमध्ये आहे असं आपल्याला खोटं सांगत राहिले. त्यांचा नाईलाज नव्हता का? वनिता, मी आता या क्षणापर्यंत असं समजत होतो की विक्रम आणि नयनाचं काहीतरी भांडण झालं आणि ते परस्पर देवीला कॅम्पमध्ये सोडून आले, आपल्याला काही कळू नये म्हणून. हे जे मी टोमणं लावलं होतं ना, मला महाबळेश्वरला जायचंय, कारण माझी अशी ठाम समजूत होती की महाबळेश्वरला गेलो की देवी मला भेटेल. देवी आपल्याला आता कधीच भेटू शकणार नाही असा विचार सुद्धा आता या क्षणापर्यंत मी कधी केला नव्हता. पण तो विचार मनात डोकावला आणि वाटलं किती भीषण आहे, किती भयानक आहे. असं का म्हणता तुम्ही? देवी आपल्याला परत भेटेल. वनिता, आमच्या गावाकडच्या घरामध्ये ना एक गुबगुबीत गोंडस मांजर होतं. विठा त्याचं नाव. विठा आमच्या घरी कधी आली, कशी आली, कुठून आली माहित नाही, पण पुढे ते मांजर माझं झालं. आमच्या मित्रांच्या गप्पा व्हायच्या, त्यामध्ये सगळे मित्र हमखास म्हणायचे की विठाची पिल्लं तिच्यासारखी गोंडस होणार. डॉक्टर बोकिलांचा मुलगा माझा मित्र होता. तो एक दिवशी मला म्हणाला की तू विठाचं एक पिल्लू मला दिलंस ना तर मी तुला रोख 50 रुपये देईन. त्याकाळी एकट्याला रोख 50 रुपये मिळणं खूप मोठी गोष्ट होती. मी विचार केला की विठाला 4-5 पिल्लं होतील, त्यातलं एक आपण बोकिलांच्या मुलाला देऊया. पण विठाला 3च पिल्लं झाली. 2 जन्मता दगावली, एकच राहिलं. तशी आई म्हणाली मला की एकच राहिलं लेकरू, त्याला त्याच्या आईपाशी असू दे. पण मला 50 रुपयाचा मोह पडला होता. एक दिवशी दुपारी मी पडवीत गेलो. ते विठाचं पिल्लू तिच्या कुशीत छान झोपलं होतं. मी ते हातात पकडलं आणि बोकिलांच्या घराच्या दिशेने धूम ठोकली. त्याआधी फक्त एकदा मी मागे वळून पाहिलं. विठा माझ्याकडे पाहत होती. तिने कसलाही प्रतिकार केला नाही की आरडाओरडा केला नाही. तिने दिलेले शाप मला भोवत आहेत. केवळ 50 रुपयासाठी मी तिचं पिल्लू तिच्यापासून तोडलं. उगाच नाही ते विचार मनात आणू नका. किती क्लेश करून घ्याल स्वतःला. क्लेश होतात. दैवानं असा एक जबरदस्त फटका दिला ना की माणसाला त्याने केलेली सगळी छोटी मोठी पाप आठवायला लागतात. ते मांजर होतं, पण ती आई होती. तिचं पिल्लू आपली देवी. देवीला सुद्धा पैशासाठी मी हवे तितके पैसे मोजायला तयार आहे. मला देवी हवी, मला आपली देवी हवी.
ACP घाडगे नाही आले? येतात. मुद्दामच एकत्र नाही आलो. त्या आनंदचं किंवा त्याच्या कुठल्याही माणसाची जर नजर असेल ना या घरावर तर उगाच संशय नको यायला ना. बरं, आपली केस सगळी त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे. तू तुझ्या बाजूने सांग. जेवढे डिटेल्स तुला माहिती आहेत तेवढे मला नाही माहिती. ठीक आहे. आणि नैना कशी आहे आणि काका काकू? त्यांना हे सगळं कळायला नको होतं. मी सगळेच सस्पेंडेड आयुष्य जगतोय. या घरात माणसं नाही, प्रेत वावरतात. तुमचं प्राण तो हरामखोर घेऊन गेलाय ना. काळजी करू नको, सगळं होईल व्यवस्थित. खरं तर आपण आधीच पोलिसांची मदत घ्यायला हवी होती रे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची होती, पण ती सगळ्यांच्या समोर नाही. ACP गाडी घ्यायला वाटतं का? मी बघतो. घे, बरं वाटेल. बाबा सकाळपासून बाहेरच आले नाहीत का ग? हो, मी त्यांना म्हटलं चला, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं त्यांनी. खूप मोठा धक्का बसलाय ग त्यांना. काय ना नाही ना, अशा गोष्टींसाठी आपण तयार नसतो ग. आपण ज्यावेळी आई वडील होतो ना तेव्हा थोडंफार माहीत असतं की आपल्यावर असे काहीतरी प्रसंग येणार आहेत. मूल वाढवता वाढवता टक्के टोणपे खावे लागणार आहेत. मूल पडतं, धडपडतं, आजारी पडतं, परीक्षेचं टेन्शन येतं, मित्रांबरोबर भांडण होतं, कॉलेज नोकरीमध्ये अपयश येतं, प्रेमाचे कटू गोड अनुभव येतात, लग्नानंतर संसारात निर्माण होणाऱ्या समस्या आपल्याला बसून सोडवाव्या लागतात. या सगळ्या गोष्टींची आईवडिलांना कल्पना असते. असते म्हणण्यापेक्षा हळूहळू कळायला लागतं. नाही ना, आता ज्या काही घटना घडतायत त्या आपल्या आयुष्यात घडतील अशी कधी कल्पनाच केली नव्हती. त्याच्यासाठी मनाची कुठलीच तयारी नसते ग. बाबा एकटे बसलेत ना, मी जरा जाऊन बसू त्यांच्यापाशी. आता कुणी कुणाला आधार द्यायचा हाच मोठा प्रश्न आहे. विक्रम, हे ACP गाडगे. नमस्कार. माझे खूप जवळचे मित्र आहेत. आपल्या प्रॉब्लेमची सगळी कल्पना त्यांना दिली आहे मी. आणि गाडगे साहेब, हा विक्रम माझ्या भावासारखाच आहे. माझे वडील याला मुलगाच मानायचे. काहीही करून याला या प्रॉब्लेममधून बाहेर काढायचं आणि आमच्या देवीला लवकरात लवकर घरी परत आणायचं. ऑफकोर्स मयंक, वी विल डेफिनेटली ट्राय आवर लेवल बेस्ट. मिस्टर बनारसे, मयंकनं मला सांगितलं हा जो कोण माणूस आहे तो तुम्हाला गेले अनेक महिने त्रास देतोय. हो, म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात एका रात्री साधारण 2-2:30 वाजता दाराची बेल वाजवण्यापासून सुरुवात झाली. अरे आता बेल वाजली, कोणीतरी बेल वाजवली का? नाही तर हो साहेब, मी कवापासून इथंच आहे. इथं कुणी बी आलं नाही आणि कुणी बी गेलं नाही. बाबा बाबा, मी करतो हा तुम्हाला परत एक मिनिट. रामखोर.
कोण आहेस तू? का मागे लागला समजा? तू चिठ्ठी पाठवलीस तर तूच बेल वाजवतोस ना रात्रीची? सगळी उत्तर अगदी बरोबर, एकदम चोख. आणि हे तुझे ड्रॉइंगचे टीचर, यांचं नाव आनंद विजयकर. माझी मुलगी कुठे आहे? माझ्या मुलीला जर तू काही केलंस ना तर मी तुला चिरून टाकेन. मी माझी देवी कुठे आहे? माझी काय केलंस माझ्या मुलीला तू? यावेळी देवीचा गळा जिंकणार आहे आणि त्याचबरोबर मी नयनाच्या नवऱ्याला हरू नाही देणार आहे. बघतो. आणि आता तर रेट्रोस्पेक्टमध्ये विचार करताना असं लक्षात येतंय की कसं त्या माणसाने हळूहळू माझं आयुष्य पोखरायला सुरुवात केली. आणि आता तर तो बरोबर आहे तुमचं म्हणणं. पण काय ना मिस्टर वनारसे, या सगळ्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे जरा. कुठली? मोटिव्ह. हे सगळं करण्यामागचं कारण? तोच तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे, अगदी पहिल्या दिवसापासून. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो खाडगे साहेब, म्हणजे सध्या तर अशी परिस्थिती आली आहे की मी माझ्या जवळच्या माणसांवरही संशय घेतलाय, अगदी मयंकवर सुद्धा. पण एवढ्या नीच पातळीवर माझा कुठलाच जवळचा माणूस जाणार नाही याची खात्री आहे मला. नाही, इतक्या लवकर आपण कशाचीच खात्री नको द्यायला एकमेकांना. तुमच्या भावना मी समजू शकतो, पण काय ना मिस्टर वनारसे, आमची कामं ही भावनेच्या जोरावर चालत नाहीत, ती लॉजिकच्या जोरावर चालतात. एनिवे, आता काही महत्त्वाचे प्रश्न. हा माणूस तुम्हाला फोन करतो म्हणजे नंबर दरवेळी अर्थातच वेगवेगळे असणार ना? हो. तुम्ही एक काम करा, याचे तुमच्याकडे जेवढे म्हणून नंबर्स असतील ना ते सगळे मला द्या. म्हणजे ही सगळी सिम्स त्यांनी ज्या व्हेंडरकडनं घेतली आहेत त्याचा जरी ट्रेस लागला ना तरी आपल्याला खूप चांगलं लीड मिळेल. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मला त्याचं वर्णन सांगायला लागेल, म्हणजे मी माझ्या आर्टिस्टकडून त्याची काही गरज नाही. माझ्या मोबाईलवर त्याचा फोटो आहे, त्यांनीच काढलेला. 1 मिनिट मी देतो. आश्चर्य आहे. म्हणजे जेव्हा हा ड्रॉइंग टीचर बनून तुमच्या घरात आला होता तेव्हाच त्याच्या डोक्यात त्याचा अल्टिमेट प्लॅन तयार असणार नाही. म्हणजे स्वतःचा फोटो मागे ठेवायची एवढी मोठी रिस्क त्यांनी कशी काय घेतली? ओव्हर कॉन्फिडन्स. आयदर ते तरी किंवा मग काय. फार इंटरेस्टिंग आहे प्रकरण. म्हणजे एका पोलीसवाल्यासाठी तर फार चॅलेंजिंगच आहे. 1 मिनिट. हा वर्दे, अरे एक फोटो पाठवतोय तुला. एका लहान मुलीबरोबर एका माणसाचा फोटो आहे. चांगला घारा गोरा आहे. आपल्या क्रिमिनल रेकॉर्ड्समधनं त्याची काही माहिती मिळते का जरा काढ. हां 1 मिनिट. वनारसे, तुमच्या मोबाईलमध्ये मेल आहे ना? हो आहे ना. गुड. हे बघ, तुझा ईमेल ID SMS कर मला आणि लवकरात लवकर चेक करून पाठव काय ते. ठीक आहे. हां मिस्टर वनारसे, एक गोष्ट मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो. आपण हे जे सगळं काही करतोय ना ते टोटली ऑफ द रेकॉर्ड करतोय. त्यामुळे कित्येक वेळा असं होईल की सगळीच्या सगळी यंत्रणा आपल्या मदतीला नाही येऊ शकणार. पण काय आहे ना, माझं गुडविल चांगलं आहे डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे आपल्या शब्दासाठी पोरं वाटेल ते करायला तयार होतील. त्यांना हे पेपर वर्कमध्ये काही फारसा इंटरेस्ट नसतो. मला कळतंय साहेब, पण
तुमचे आभार मी कुठल्या शब्दात मानू मला अजिबात मानू नका. मी पण एका मुलाचा बापच आहे. तुमच्या भावना समजू शकतो मी. पण एक गोष्ट तुम्हाला ॲश्युअर करतो मिस्टर बनारसे, कुठलीही काळजी करू नका. गुन्हेगार कितीही हुशार असला ना तरी तो कायद्यापेक्षा मोठा नसतो. कधी ना कधीतरी आमचे हात त्याच्या गळ्यापर्यंत पोहोचणारच, यात शंका नाही. हा, अर्थात याच कायद्याचं तेल वापरून ही लोक पुढे आमच्या हातातून निसटतात, हा भाग वेगळा. पण आपल्याला त्यात पडायचंच नाही आहे ना. आपल्यासाठी आपली मुलगी आपल्याला परत मिळाली, पुष्कळ झालं. घ्या, आला मेसेज. ताबडतोब मेल करून टाकू. यावेळी देवीचा गडा जिंकणार आहे आणि त्याचबरोबर मी नयनाच्या नवऱ्याला हरू नाही देणार आहे. बघतो. काय करायचं ठरवलंय आपण? काय करायचं ठरवलंय म्हणजे? आपल्या मुलीला सुरक्षित पाठवण्यासाठी त्यांनी जी मागणी केली त्याचं काय करायचंय? कुठल्याही नवऱ्याला ह्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्यच नाही. आणि एका बापाला? हे बघ ना, तो हरामखोर आपल्याबरोबर जे खेळ खेळतोय ना, हा, यावेळी बघ मी ना त्याला मला फक्त एवढंच सांग विक्रम, मी जायचं का नाही? कुठल्या तोंडानं तुला सांगू? हो नाही ना, जर देवीला आपल्याला सुखरूप घरी परत आणायची असेल तर त्यासाठी तुला एक रात्र त्याच्याबरोबर त्याची ती विकृत डिमांड ऐकल्यापासून ना मी किती मरणा मेलो याची कल्पना आहे का तुला? मला नसेल कल्पना, पण विचार करण्याची, हे करू का नको ठरवण्याची मुभा आपल्याला नाहीये. मी आपली मुलगी सुखरूप परत यावी असं वाटत असेल तर तिचा जीव वाचवायचा असेल तर आपल्याला रडू नकोस, रडू नकोस. यावेळी आपण एकटे नाही होत, आपल्याबरोबर पोलीस आहे. मी त्याला सक्सेसफुल होऊ देणार नाही. बघ, यावेळी देवीचा गडा जिंकणार आहे आणि त्याचबरोबर मी नयनाच्या नवऱ्याला हरू नाही देणार आहे. बघतो. देवीचा जीव वाचवणं जसं माझं कर्तव्य आहे ना, तसंच तुझं रक्षण करणे माझं कर्तव्य आहे. तुझ्या पदराला गाठ बांधून अग्निभोवती 7 फेरे घेतले आणि वचन दिले ना मी तुला. तुला माहिती आहे, शब्द दिला का मम्मी मागे येत नाही, माहिती आहे ना तुला. यापेक्षा आणखी मोठी परीक्षा देव तरी काय घेईल आपल्या. पण
ह्यावेळी मी जिंकून बाहेर येणार आहे बघ. दॅट्स अ प्रॉमिस. तुझ्या फोनची बेल वाजते.